शेतकऱ्यांचं हे आंदोलन, बच्चू कडूंची भूमिका या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या लढ्यातून जरी महाराष्ट्रासमोर पोहोचले असले तरी शेतकऱ्यांसाठी सुद्धा ते लढतायत, लढणार आहेत। शेतकऱ्यांसाठीची सुद्धा त्यांची तळमळ तितकीच आहे, त्यामुळे त्यांची भूमिका समजून घेणं गरजेचं असणार आहे। मनोज जरांगे पाटील जी आधी तर स्वागत आपल्या पुढारी न्यूजवर। धन्यवाद दादा, धन्यवाद। बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भातली आपली भूमिका काय, हा पहिला थेट प्रश्न। शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं लढणं आपलं कर्तव्य आणि ते सगळं लढणं पाहिजे, कारण शेतकरी खूप आता उद्ध्वस्त झालाय। फक्त एकच आहे की आंदोलन संयमानं घेणं खूप गरजेचं आहे, कारण की ही खूप मोठी लढाई, ही लहान नाहीये, ही टिकली पाहिजे। म्हणजे म्हणण्याचा माझा उद्देश असा आहे की आपण शांततेनं आणि संयमानं लावून धरलं पाहिजे, ही भूमिका याच्यात असणं गरजेचं आहे। आपण जर काही वेगळा निर्णय करायला जाल तर एखाद्या शेतकऱ्यांचं आंदोलन फसू शकतं। त्यामुळे शांततेनं, तुम्हाला नाही उठायचं तर उठू नका, म्हणजे आम्ही जसं केलं महाराष्ट्रभर 2 वर्ष आंदोलन शांततेनं मराठा समाजाला मिळून दिलं, तसंच आपला शेतकरी हा जीव आहे महाराष्ट्रातला, आणि याला जर मिळू द्यायचं असलं ना तर संयमानं शांततेनं ही लढाई खूप मोठी आहे, ही लावून धरली पाहिजे, अशी ताकदीनं लावून धरणं गरजेचं आहे। जसं की आता 2 सप्टेंबरला आंतरवालीत आम्ही शेतकऱ्यांच्या सगळ्या संघटनेच्या अध्यक्षांची, तज्ञांच्या अभ्यासकांची बैठक लावली होती 2 तारखेला, परंतु पुढारी चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि संघटनेच्या सगळ्या अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे, त्यांचे तज्ञ अभ्यासक कोण असतील पदाधिकारी, यांना सगळ्यांना सांगतो की 2 नोव्हेंबर रविवारी 2025 ला आपण दुपारी लावलेली बैठक आपण ती सध्या स्थगित करत आहोत, कारण एक जीव दिसला पाहिजे शेतकऱ्यामध्ये। कारण तिकडे नागपूरला आंदोलन सुरू, इकडे आंतरवालीत बैठक आहे शेतकऱ्यांची, कारण कुणी उठत नव्हतं, म्हणून आम्ही ती 2 तारखेला नोव्हेंबरला बैठक लावली होती की शेतकऱ्याला न्याय कसा देत नाही ते बघतो। पण आता आंदोलन सुरू आहे, त्यात 2 भाग कधी दिसू नये, म्हणून एकजूट दिसावं म्हणून आम्ही ती आता स्थगित केली। जर ह्या आंदोलनात सरकारनं मागण्या नाही मान्य केल्या तर आपण पुन्हा बैठक घेऊ, आंतरवालीला कसं मागण्या मंजूर करत नाही ते बघू। बरं, पण आता जे आंदोलन सुरू आहे त्याला तुमचं समर्थन आहे का? तुमचं बच्चू कडूंशी काही बोलणं झालंय का? तुम्ही आंदोलनस्थळी जाणार आहात का? बच्चू कडूंची भेट घेणार आहात का? तुम्ही या आंदोलनाच्या बाबतीत तुमची भूमिका काय, प्रत्यक्ष सहभागी होणार आहात का? बच्ची भाऊला माहिती आहे की माझी तब्येत खराब असल्यामुळे मला इकडे तिकडे जाता येत नाही, सगळ्यात महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे। माझा मराठा समाज सुद्धा रोज मला भेटायला येत असतो, तोही आम्ही सांगितल्यामुळं शनिवार रविवारच येतो, फक्त तब्येत खूप आजारी आहे मी। परंतु माझं त्यांना एकच सांगणं आहे, कारण तिथं बच्ची भाऊ आहेत, शेट्टी साहेब आहेत, तिथं तुपकर साहेब येतं, तिथं जयंत पाटील साहेब आहेत, मला वाटतं तिथं भरपूर जण, नवले साहेब आहेत, असे बरेचसे आहेत त्यांचे पदाधिकारी गेलेले राज्यातले, सगळा मराठा समाज सुद्धा त्या आंदोलनात सहभागी आहे। फक्त संयमानं घेऊन ही लढाई शेतकऱ्याला जिंकून द्यावी, आणि जसं की बच्चू कडू भाऊ अपंगांना, दिव्यांगांना ते मिळून देतात, तसंच आता ही लढाई शेतकऱ्यांना मिळेपर्यंत थांबली नाही पाहिजे। नसता काय होतं मग, खालच्या मागण्या मान्य होत्यात आणि शेतकरी तसाच वाऱ्यावरती सुटतो, असं मात्र होऊ नये, आणि ही लढाई शांततेत धरली पाहिजे लावून, संयमानं, मोठी शक्ती, मोठा जोर, पण संयमानं, आक्रमकपणा बी असलाच पाहिजे, त्याशिवाय मिळणार नाही। परंतु लढाई हातातून निसटता कामा नये, त्यासाठी खूप दम धरू, शेतकरी कसा दम धरून काळजावरती दगड ठेवून आलेलं संकट, म्हणजे नैसर्गिक असो किंवा कर्जबाजारीपणाचा असो, दगड ठेवून त्याला सामोरं जातो, तसं शांततेनं एक खुटा रावल्यासारखं एका जागेवर शांततेनं ही लढाई जिंकून दिली पाहिजे। परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की याच्यातून, या आंदोलनातून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, नसता खालच्या मागण्या मान्य होतील आणि पुन्हा शेतकरी वाऱ्यावरच राहील, असं व्हायला नको। ते काय करते सरकार चाभर आहे भैया, तुम्हाला खरं सांगतो मी पुढे चॅनलच्या माध्यमातून, इतकं चाभर आहे सरकार। ते काय करतं, दिव्यांगाच्या त्यांच्या मागण्या मान्य करतं, आंदोलन शेतकऱ्याचं, आणि शेतकरी तसाच वाऱ्यावरती जातो, म्हणजे खालच्या मराठ्याच्या आंदोलनात बी तसंच खालच्या मान्य करतात फक्त, आणि सगळं शेतकरी म्हणलं इथं जातीपातीचा काही संबंध नाही, जात पात काही नाही, ते बघायचं असतं तर आम्ही जातीसाठी सुद्धा लढतो, आमचा विषय जर घेतला तर आम्ही मातीसाठी सुद्धा लढतो, असं जातीला तोडून टाकून आम्ही दुसऱ्या लढाया नाही करत। तसंच बाकीच्यांनी सुद्धा कामं केलेच पाहिजेत, जातीसाठी लढलो आता मातीसाठी लढतो, म्हणून तर आम्ही 2 नोव्हेंबरची बैठक शेतकऱ्यात एकजूट राहावी, वेगळे दिसू नये। नागपूरला आंदोलन सुरू, आंतरवालीत बैठक सुरू, आणि आम्हाला सगळ्या शेतकऱ्या, राज्यातले जेवढे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, तज्ञ, सगळ्यांनी कबूल केलं होतं की 2 तारखेला म्हणजे 2 नोव्हेंबरला आम्ही सगळे अंतरवालीत येणार आहे। मी आज पहिल्यांदा पुढारी चॅनलला सांगतोय
की ते इतके उत्साही झाले होते की आता मात्र लढाई गरीब इमानदार पोराच्या एकाच्या हातात आहे. आता ही जिंकल्याशिवाय आपण राहत नाही. परंतु मला माझ्या बुद्धीला भया शोभलं नाही. मी तुम्हाला म्हणजे कधी खोटं बोललेलं नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, चॅनलवाल्या सुद्धा माहिती आहे. हे माझ्या बुद्धीला पटलं नाही की आपण आंतरवाली 2 तारखेला बैठक घेतो, इकडे नागपूरला आंदोलन सुरू आहे. एकजीव कसा दिसेल शेतकऱ्यांचा? शेतकरी हा सगळ्याचा मायबाप आहे, एकजूट दिसला पाहिजे. आपण आपली बैठक 2 तारखेची रद्द करू. नंतर जर ह्या आंदोलनात त्यांनी मागण्या सरकारनं मंजूर नाही केल्या ते कसं करत नाही ते बघू, पुन्हा बैठक घेऊ आपण. तर माझं एकच सांगणं आहे, आता ऐकायचं का नाही तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी फक्त आता लावून धरणं, शांततेत, हे मात्र खूप गरजेचं आहे. तर शेतकऱ्याच्या पदरात पडणं आणि शेतकऱ्याच्या पदरात पडलं पाहिजे ते मात्र तितकंच करायचं. नाही, खरं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या पदरात पडलं पाहिजे, ही भूमिका आहेच. आता या सगळ्याच्या आंदोलनाच्या अनुषंगानं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बच्चू कडू यांचं फोनवर बोलणं झालं. बावनकुळेंनी असं म्हटलं की नागपुरात बैठक घेणं शक्य नाही, अख्खं मंत्रालय तिकडे आणायचं का? हे तुम्हाला म्हणणं पटतंय का मुळात? कारण तुमचं जेव्हा आंदोलन सुरू होतं अगदी अंतर्वालीत सुद्धा सरकारचे अधिकारी आले होते, सरकारी नेते आले होते, मंत्री आले होते आणि बैठका झाल्या होत्या. असं शक्य नसतं दुसऱ्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी बैठक घेणं, असं पटतंय तुम्हाला? नाही, मला ते सरकारचं ते म्हणणं अजिबात पटत नाहीये की इकडे गेले काय होतं इकडे काय. हे जे जमलेत शेतकरी ते दहशतवादी थोडे आहेत. तिथं जाऊन चर्चा करायला काय हरकत नाही. तुम्हाला जर आंदोलन ठिकाणी भीती वाटते तर मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे ती उपराजधानी आहे, माझ्या माहितीप्रमाणे तिथं मंत्रालय आहे. मला माहित नाही आहे का नाही, पण नागपूरला मंत्रालय, तुम्ही तिथं बैठक घेऊ शकता. कारण एखादा शेतकरी, गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी निघतोय त्या ठिकाणी सरकारनं जाऊन, हरकत नाही ना, म्हणणं शेतकऱ्यांचा वेदना जाणून घेणं काय अवघड नाहीये. काय करणार नाही शेतकरी, ते काय दहशतवादी थोडे. नाही झालं तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही तिथं मंत्रालय, असं माहिती आहे माझी, नागपूरला, तिथं घ्या. परंतु समोरून सुद्धा म्हणताना असं कधी म्हणलं नाही पाहिजे की आंदोलनकर्त्यांनी, शेतकऱ्याचं आंदोलनकर्त्यांनी असं म्हणलं नाही पाहिजे की बाकीच्या व्यासपीठावर, जातीच्या व्यासपीठावर जाता मग इकडे यायला काय झालं, असं जोडलं नाही पाहिजे. फक्त त्यांच्याकडे सरकारनं गेलंच पाहिजे. सगळ्यांची भूमिका आहे आणि ताठरपणाची भूमिका आहे. तसं हिणून बोलल्यासारखं बोललं नाही पाहिजे की सरकार जाताना जातीवाद्याच्या व्यासपीठावर जातं, असं बोलायला नाही पाहिजे. कारण आम्ही जात पात कधीही शेतकरी आंदोलनात बघत नाहीत आणि बघितली पण नाही पाहिजे. समोरून तसं वाक्य नाही व्हायला पाहिजे कधी. पण सरकारनं जाणं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणं खूप 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 गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत. जर हे आंदोलन नाही केलं ना, आम्ही बैठक घेऊन बघा कसे ठेपेल येत नाही तेच बघतो. पण पुन्हा एकदा सांगतो की आंदोलन नागपूरला सुरू आहे, संयमानं आणि शांततेने घेतलं तर ते 100% जिंकतील. परंतु काही कसे असते तर काहींना दम निघत नाही. आपण त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. जो आंदोलन करते येतं, जे आंदोलनाचे नेतृत्व करतायत, त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यावर अंकुश ठेवून शांततेने, संयमानं शेतकऱ्याच्या पदरात न्याय टाकायचा पोराहो, शांततेने घ्या असं काय म्हणलं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला. आणि पुन्हा तेच की काय होतं, शेतकऱ्याचं आंदोलन म्हणल्याच्या नंतर शेतकऱ्यालाच न्याय मिळालाच पाहिजे ही सुद्धा भूमिका असली पाहिजे. नसता खालच्या मागण्या मान्य होत्या आणि मग ते त्यांच्या होऊ नये असं म्हणणं नाही आमचं, त्यांच्या होऊ नये असं म्हणणं नाही, त्यांचंही व्हावं. तेही सगळे काय म्हणतात त्याला, दिव्यांग येतं किंवा त्याच्यात काय म्हणूयात आपण, ते खूप गरिबीतून आलेले आहेत, गरीब झोपडीत राहणारे लेकर आहेत, त्यांच्याही झालेच पाहिजेत. पण शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. कारण शेतकरी त्याच्या आशानं उतरतो आंदोलनात आणि ते शेतकऱ्याचे कर्जमाफी राहते मागं, परत शेतकऱ्याचे नुकसान भरपाई राहते मागं आणि तिसऱ्याच मागण्या होत्या. बच्चू भाऊ 100% ही लढाई लावून धरतील अशी शेतकऱ्यांना 100% आशा आहे. फक्त त्यांनी संयमानं, शांततेनं घ्यावं. हे मात्र आंदोलन यशस्वी करायला हीच मूळ मंत्र गरजेचा आहे. शिवनीती जे म्हणलं जातं, शिव मंत्र जे म्हणलं जातं, छत्रपती शिवरायांचा गनिमा कावा जे म्हणलं जातं, ते आराखडे पूर्ण जर वापरायचे असतील आणि शेतकऱ्याला जर जिंकून द्यायचं असेल तर ही लढाई खूप मोठी, एका दिवसाची, 4 दिवसाची, 2 दिवसाची लढाई नाही. एकदा लावून धरली ना, फक्त संयमानं, ताकदीनं लावून धरली, 100% शेतकरी जिंकतोय बघा. बरं, आता एक अपडेट समोर येते. 4 वाजता 2 मंत्री हे भेटीसाठी जाणार आहेत बच्चू कडूंच्या. तुम्हाला या सगळ्या हालचाली बघून, तुम्ही सगळं आंदोलन बघत असाल, चॅनलवर सुद्धा बघत असाल, तुम्हाला हे सगळं बघून असं वाटतंय का की सरकार सकारात्मक होतंय या आंदोलनाच्या अनुषंगानं, मागण्यांच्या अनुषंगानं, असं वाटतंय का? आणि एक सल्ला किंवा एक आवाहन काय कराल तुम्ही शेतकऱ्यांना असेल किंवा मराठा समाज तुम्हाला मानतो, मराठा समाजाला काय आवाहन? हे बघा, सरकार काय म्हणतो त्याला, पॉझिटिव्ह आहे का नाही का, तर माझं उत्तर याला अजिबात नाही. सरकार कोणालाच पॉझिटिव्ह नाही कधीच. त्यांना किती खाता येईल, मर्यादा किती सावडता येईल याच्यावर ध्यान असतं. कुणी आंदोलन करा, तिकडे मरा,
याच्याशी देणं घेणं. शेतकरी किती हालाकीत हे, शेतकऱ्यांचे आता संसार उद्ध्वस्त झाले, त्यांना कपडे नाही राहिले, त्यांना पिशव्या नाही राहिल्या, शाळेत जायच्या, पुस्तकं नाही राहिले, खायला अन्न धान्य नाही राहिलं, जनावर ढोरं पिकं वाहून गेली, याच्याशी नाही देणं घेणं. वेळ मारून नेण्याचं काम करतायत. पण मी पुन्हा सांगितलं की सरकारचे जर प्रतिनिधी 4 वाजता तिथे चर्चेला आले तर एकच याला पर्याय आहे, हे आंदोलन खूप शांततेने संयमाने डोकं लावून चालवलं ना 100% जिंकतंय. आक्रस्ताळेपणा नाही करायचा, कोणा कार्यकर्त्याला एखाद्यावर करू द्यायचं नाही, कारण एखादा अर्धा कार्यकर्ता रागीट असतो, त्याला कसं हाताळायचं हे नेतृत्वाने ठरवायचं. 100% न्याय शेतकऱ्यांच्या पदरात पडतो म्हणजे पडतो. कारण हे आम्ही बघितलंय. आपण संयमान, आता आम्ही हैदराबादचा JR निघालाय, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, तो हा विषय नाहीये, परंतु आम्ही संयमानं जर घेतलं शांत. आता JR निघाला, 1994चा JR निघाला होता OBC साठी. आतापर्यंत आजही ते लोक त्यांचे पोरं पुरी प्रमाणपत्र काढतात, म्हणजे 20 वर्षानंतरही आज काढतात. आपला आता निघालाय ना, आता ही कायमस्वरूपी JR झालाय मराठ्यांसाठी. शांततेनं फक्त घरी धरायची, आता गप राहून सगळ्यांनी प्रमाणपत्र हळूहळू काढायची, गडबड नाही करायची. नोकरी लागली फेसबुकला टाकू नका, यांचे पोट दुखायला लागले, एखादा पोलीस पाटील झाला यांचं पोट दुखायला लागले, आपण प्रमाणपत्र निघलं टाकू नका. आपण शांततेनं भुई धरून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सगळं आरक्षणात घालू. तसं संयमानं हे आंदोलन नागपूरचं हाताळणं खूप गरजेचं आहे. फक्त शांत, कारण तिथं शेतकऱ्यांचे सगळे नेते सगळे नेते जाऊन बसले. याचा अर्थ खूप जणांनी आता ताकद पुरवली त्यांना, त्या कडू साहेबांना सगळ्यांनी ताकद पुरवली. या ताकदीचा उपयोग त्यांना आता शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्यासाठीच करून घेता आला पाहिजे. फक्त संयमानं सगळ्या कार्यकर्त्यांना सांगून, आता जसे मंत्री आले तसे आज उद्या हे आणखीन येत राहतील. फक्त त्याला जोड नका देऊ की जातीच्या व्यासपीठावर जात येतं आमच्याकडे येत नाही असं म्हणून. आपल्यातला कमीपणा दिसला नाही पाहिजे आणि जातीच्या व्यासपीठावर गेल्याने एकंदरीत संयम राखला पाहिजे आंदोलकांनी आणि आंदोलनाच्या नेतृत्वानं सुद्धा संयम राखला पाहिजे, असा तुमचा सल्ला आहे, असं तुमचं सांगणं आहे. या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद मनोज जरांगे पाटील जी, तुम्ही वेळ दिलात आणि तुमची सविस्तर भूमिका या शेतकरी आंदोलनासंदर्भातली पुढारी न्यूजवर मांडली. त्यासाठी